हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहे तुम्ही? बरे आहे ना? मी पण बरी आहे. चला मग आज व्लॉग स्टार्ट करूया. आज मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की मी बाथरूमचं डीप क्लीनिंग कसं करते आहे. चला मग माझ्या बाथरूमकडे. हे बघा माझं बाथरूम आहे. हे कमोड आहे. हे कमोड बघा, मी ॲक्च्युली पाय वरती कशाला ठेवले ते आमचं कमोडचं ते बघा वरचं ते प्लेट दिसतं ना, ते काहीतरी ना त्याचा नट लूज झालेला आहे. मी गुडियाच्या पप्पाला किती दिवसांना सांगते की प्लंबरला बोलवून ते हे करून घ्या, लेकिन त्यांच्याकडे वेळ नाही आहे. त्याबद्दल मी पाय वर ठेवलेले आहे, मतलब की ते लूज आहे, इकडं तिकडं हलतं ते. हे बघा ह्याच्यामध्ये हार्पिक घातली, जरासं निरमाचा पावडर घातली आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली मी. हे तुमचे टाईल्सचे जरा जरा डाग दिसतात बघा, ते आधीपासूनच आहे. त्याबद्दल किती पण घासा ते जातच नाही. आणि काही काही डागा ना ते सिमेंटचे पण डागा झालेला आहे. ते बांधता काय काय काम करताना ते सिमेंटचे असं डागा पडतात ना, ते जातच नाही ते. आता त्याच्यावरचा मी बॉक्स पण सगळं घासून घेते. मी तरी वीकली ना 2दा, मतलब की पूर्ण 2दा ॲक्च्युली माझं रुटीन असते. संडेला आणि मध्ये कधीतरी गुरुवार वगैरे मी 2दा पूर्ण डीप क्लिनिंग करते. आणि रोजचं तरी थोडं बहुत फक्त ते फिनाईल घातलं, जरासं हार्पिक घातलं, तर फक्त झाडू मारलं ते तेवढंच. लेकिन पूर्ण डीप क्लिनिंग मी ना वीकली 2दा तरी करतेच. आत्ता माझं ते सगळं झालं. आता मी म्हटलं की ते माझं बाथरूममधले आहे ना बकेट बुट्टी हे सगळं स्वच्छ घासून घेते मी. आणि मी कसं ॲक्च्युली ब्लिचिंग पावडरने ना खूप छान सगळं व्हाईट होतात आणि खूप लवकर स्वच्छ होतात. लेकिन कसं मला जरा सायनोसिसचा प्रॉब्लेम आहे ना, तर मला ते वास वगैरे होत नाही. त्याबद्दल ते ब्लिचिंग पावडर वगैरे मी वापरत नाही. मी फक्त हार्पिक, आपलं निरमा पावडर, लायझोल, फिनाईल हे एवढंच वापरते मी. ह्याच्यामध्ये बघा गुडिया मध्ये येते, ती पण म्हणते की मम्मा मला पण आतमध्ये यायचं आहे धुवायला. त्याबद्दल ती येऊन सारखं डिस्टर्ब करते. हे बघा टाईल्स वगैरे मी घासून घ्यायला लागले. हे काही बघा जरासं डाग दिसतात ना, ते किती पण घासा ते जातच नाही आहे ते. हे जरासं मी ना जगमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये निरमा मिक्स करून सगळं मी साईडला ते टाकले आणि त्याच्यावर मी घासून घेते. बापरे, टाईल्स घासायचा मतलब ना बापरे खूपच कंटाळ येते आणि किती हात दुखतात. हे खूप हातदुखीचं काम आहे, लेकिन आपल्याला स्वच्छ ठेवावं पाहिजे ना. हे बघा तरी पण एवढं घासलं तरी पण ना ते डाग आहेच, ते मतलब की ते जातच नाही ते. आणि माझा आवाज ना तुम्हाला थोडंसं क्लिअर ऐकायला येत नसणार, की मला थोडीशी तब्येत खराब आहे. मला जरा व्हायरल झालेलं आहे, कोल्ड अँड कफ झालेला आहे. हे बघा धुवून घेतली सगळं पाणीने. आणि आमच्याकडे कसं जरा त्या दिवशी संडेचं पाणीचं ना खूपच जरा असं प्रॉब्लेमच आहे. म्हणजे कंटिन्यू सोडत नाही. कधी पाणी येतं तेव्हा पटपट सगळं कामं करून घ्यायला पाहिजे. लेकिन त्या दिवशी नशीब पाणी होतं, भरपूर वेळ पाणी होतं, 2-3 तास. त्याबद्दल माझं डीप क्लिनिंग ना खूपच चांगलं झालं. आता ह्याच्यामध्ये हे छोटंसं रॅक दिसते बघा, ह्याचं आपण साबण वगैरे ठेवतो आपल्यासाठी. बापरे, बाथरूम धुवून झाल्यानंतर ना हाताचा हालत ना खूपच खराब झालं. एवढं दुखत होतं ना हात. हे बघा तिकडे कोपऱ्याला जाऊन पण सगळं घासून घेतले मी स्वच्छ. आत्ता बघा सगळं ते घासून झाले. आता पाणीने सगळं स्वच्छ धुवून घेते. तुम्ही वीकली कितींदा मतलब की पूर्ण डीप रोज तरी आपण क्लीन करतो, सगळं माहिती आहे. हाऊसवाईफ रोजच क्लीन करतात, लेकिन डीप क्लिनिंग म्हणून पण एक रुटीन असते. तुम्ही कधी करताय? म्हणजे की वीकली एकदा करताय की 2दा करताय? आता माझं ते निरमा पावडरने वगैरे सगळं घासून गेलं, तर मी जरासं हे लायझॉल टाकून घेते, त्याच्याने थोडंसं घासून घेते.
हे पूर्ण बाथरूमचं डीप क्लिनिंग म्हटलं की बाई खूपच हालत खराब होते. लेकिन काय करायचं, हे आपलं रोजचंच काम आहे, करायलाच पाहिजे, ऑप्शनच नाही आहे. आम्ही नाही करणार तर मग कोण करणार? करायलाच पाहिजे. आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे तर सगळं करायला पाहिजे. हे पण माझं ते तुम्ही काय म्हणते आता, हे घागर की हंडात ठेवले त्याच्यावरचं हे गेलेलं आहे, ते अवॉइड करा जरा. ते आता ना दुसरंच आणायला पाहिजे. हे बघा, पहिलं झाडूने मी सगळं असं सगळं घासून घेतलं. परत मी ब्रशने ना चांगलं सगळं घासून घेते सगळं बाथरूम. आणि कसं असते, कंटिन्यू पाणी असलं ना ते सगळं क्लिनिंग करायला ना बरोबर जमतं. असं कंटिन्यू पाणी असलं तर, पाणी गेलं तरच प्रॉब्लेम येते बघा. असं आपण सगळं काम सगळं काढलो आणि परत का पाणीच गेले ना खूप कंटाळ येते असं. आता परत मी फिनाईल घालून घेतले. हे ओझोन आहे, हे जरासं लाईट ऑरेंज कलरचं. हे परत कमोडमध्ये पण थोडंसं घालते मी. परत त्याच्याने परत झाडू मारून घेते. आत्ता माझं असं बघितलं तर पूर्ण असं बाथरूम क्लीन झालेलं आहे माझं. हे बघा, आता हे ऑरेंज कलरचं मी ते ओझोन फिनाईल घातले म्हणून असं कलर दिसायला लागले. त्याच्यामध्ये मी थोडा वेळ घालून ठेवते असं 1 तास. हे बघा, आता पूर्ण क्लीन झाले माझं टॉयलेट बाथरूम, पूर्ण क्लीन झाले. प्लीज व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टाटा, बाय बाय.